नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण बघूया घरगुती स्टाईल पावभाजी कशा पद्धतीनं बनवायची आहे ते. आतापर्यंत आपण स्ट्रीट स्टाईल पावभाजी किंवा गाड्यावर मिळणारी जी पावभाजी आहे याच्या बऱ्याच रेसिपीज बघितल्या, पण मी आज तुम्हाला एकदम खास अशी घरी बनवली जाणारी पावभाजी कशा पद्धतीनं बनवायची आहे ते सांगणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी एक फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे, वाटीभर भिजवलेले मटार घेतलेले आहेत, 4 ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 2 छोटी गाजर घेतलेली आहेत आणि हे सर्व बारीक चिरून कुकरला लावलेलं आहे. कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर टोपण काढून या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे आहे, पातळ पाहिजे आहे त्या प्रमाणात थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. नंतर एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. टोमॅटो थोडा वेळ परतून झाला की नंतर एकदम बारीक चिरलेली 1 ढोबळी मिरची घालायची आहे आणि नंतर ढोबळी मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे घालायची आहे. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ही पेस्ट चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये घालायचा आहे लाल तिखट, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसाला. हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या कुकरमध्ये भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्या कुकरमध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे. आणि चांगलं मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली एकदम घरगुती पद्धतीने बनवली जाणारी पावभाजी तयार झालेली आहे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे पाव भाजून घ्यायचे आहेत. तव्यावरती थोडंसं तूप किंवा बटरसुद्धा तुम्ही घालू शकता. नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट किंवा मसाला घालायचा आहे. मसाला तुपामध्ये किंवा बटरमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. पावमधून कट करून दोन्ही साईडनं पाव चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पावभाजीसोबत खाण्यासाठी आपला पावसुद्धा तयार झालेला आहे. पावभाजी घ्यायची, नंतर त्याच्यावरती सर्विंगसाठी थोडासा कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून पावासोबत खायला ही पावभाजी अगदी भन्नाट लागते. तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीची घरगुती स्टाईल बनवली जाणारी पावभाजी बाहेर आपल्याला अजिबात खायला मिळत नाही. कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता बनवली जाणारी ही पावभाजी चवीला अगदी टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.